सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारण्यास सध्या सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्यासाठी फाउंडेशनचं खोदकाम सुरू झालंय। प्रसिद्ध शिल्पकार अनिल सुतार कांस्य धातूपासून आता शिवरायांचा पुतळा बनवतायत। राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा कांस्य धातूचा 60 फुटांचा पुतळा उभारला जाणार अशी माहिती मिळते। महत्त्वाची अपडेट, मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळा उभारण्यास सध्या सुरुवात झाली आहे आणि आपण जे काम सुरू आहे त्या संदर्भातली ही काही दृश्य पाहतोय। खरं तर हा पुतळा कोसळलेला होता, त्यानंतर हा नवीन पुतळा कधी उभारला जाईल याची उत्सुकता सर्वांनाच होती आणि त्या संदर्भातली ही महत्त्वाची अपडेट। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उमेश बुचडे सध्या आपल्यासोबत आहेत। उमेश, आपण पाहतोय शिवरायांचा पुतळा उभारण्यास सध्या सुरुवात झालेली आहे। कशा प्रकारे हे काम सुरू आहे आणि कधीपर्यंत हा पुतळा बनवला जाईल? निश्चितच आपण पाहिलं की हा जो 60 फूट उंच पुतळ्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे। मालवण राजकोट किल्ल्यावर खोदायचं जो चौतरा आहे, मुख्य चौतरा आहे, ढाचा आहे, त्याच्या कामाला सुरुवात झाली आणि त्यामुळे कुठेतरी जे काम आहे ते लवकरात लवकर हे शासन, युती शासन, नवीन शासन आलेलं आहे ते करण्याचं योजिलं आहे। कारण 2024 मध्ये हा पुतळा कोसळला होता 26 ऑगस्ट रोजी आणि त्यानंतर मग आता लगेचच काम निविदा निघाली आणि त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली आहे। 60 फूट उंच असा हा पुतळा असेल, त्यानंतर मग 100 वर्ष टिकेल असा पुतळा उभारण्यासाठी प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार आहेत आणि त्यांचे मुलगे अनिल सुतार यांच्याच कंपनीला हे काम दिलं आहे। कारण स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जो समजला जातो गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, त्याच धर्तीवर हे काम होणार आहे असं एकंदरीत शासनाने सांगितलेलं आहे। आणि प्रत्यक्षात आपण जर पाहिलं तर काम सुरू झालेलं आहे आणि शासनाने खबरदारी म्हणून एक शासनाची टीम देखील आहे या कामावर देखरेख ठेवण्याची आहे। कारण याच पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकारण तापलं होतं आणि राजकीय मुद्दा देखील ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये होता। त्यामुळे हा पुतळा कशा पद्धतीने चांगला आणि दर्जेदार बनवण्यासाठी जे सर्व नियोजन आहे हे शासन करत आहे। आणि आपण प्रत्यक्षात आता हे काम सुरू झाल्यामुळे कुठेतरी मालवणातील असतील, महाराष्ट्रातील शिवप्रेमी आहे समाधान व्यक्त करत आहे आणि दर्जेदार पुतळा उभारावा यासाठीच हे सगळं नियोजन एकंदरीत दिसत आहे। आपल्याला जर प्रत्यक्षात जर तिथे राजकोट किल्ल्यावरील सध्या जे येणारे पर्यटक आहेत ते पुतळा कुठे आहे असंही काही जणांना विचारतात देखील। कारण पुतळा ज्यावेळी कोसळला यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात जे राजकारण तापलं होतं, पर्यटक येत आहेत ते जाय पाहणी करत होते कुठे पुतळा हे देखील पाहतात। त्यामुळे आता पुतळा उभारल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाल्यामुळे पर्यटक देखील म्हणतात की बाबा हा लवकर पुतळा व्हावा। त्यामुळे 6 महिन्याचा कालावधी आहे, पण त्याला आणि काही वेळ लागू शकतो कारण दर्जेदार आणि चांगल्या दर्जाचं काम व्हावं अशा पद्धतीचं आहे। कारण पाऊस असतो, वारा असतो आणि धातूचे जे कांस्य जर समजा पुतळा उभारला असेल त्याला ते वारं आणि ते वातावरण तिथलं आहे ते योग्य आहे अशा पद्धतीची खात्री करूनच चांगल्या दर्जा पुतळा उभारण्याचं काम एकंदरीत सुरू झालेलं आहे असं एकंदरीत आपल्याला दिसत आहे तिथे। हो, नक्कीच उमेश, हा पुतळा नेमका बनून कधी तयार होईल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।